यांनी या संदर्भात अतिशय मोठी घोषणा केली आहे। तर या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी काँग्रेस नेते अतुल लोंढे सध्या जोडले गेलेत। अतुलजी, आपण पाहतोय सातत्याने चर्चा होती की आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी असेल ती एकत्र लढेल की नाही, आणि यातच आज विजय वडेट्टीवारांनी ही मोठी घोषणा केली आहे। विजय वडेट्टीवार साहेबांनी घोषणा वगैरे काही केलेली नाहीये। त्यांनी सांगितलं की असं मुंबईच्या सगळ्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे। आमच्या काँग्रेसची भूमिका आहे की इंडिया आघाडीसाठी, लोकसभेसाठी, महाविकास आघाडी विधानसभेसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमचे स्थानिक स्वराज्याचे नेते ठरवतील। या संदर्भामध्ये स्थानिक नेत्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी सन्माननीय चेन्नीझाला साहेबांच्या आमचे जे प्रभारी आहेत त्यांच्या मीटिंगमध्ये बोलून दाखवलेलं होतं। पण या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे सगळ्यांची चर्चा करून जेव्हा स्टेट पार्लमेंटरी बोर्ड बसेल, म्हणजे महाराष्ट्राचं उद्या 12 तारखेला बसणार आहे, त्यानंतर मुंबईचं बसेल आणि मग तिथे निर्णय होईल। त्यामुळे ही चर्चा आहे, हे तिथल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे असं ते बोललेले आहे, आघाडीची घोषणा झालेली नाही आहे। अतुलजी, मात्र जसं आपण पाहतोय की मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढण्याचा नारा देते, दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये चित्र वेगळे। नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणारे, हे कसं होऊ शकतं? वडेट्टीवार साहेबांनी असं तिथल्या मुंबईच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे असं ते बोललेले आहेत। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातला निर्णय कुठलाही पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा असो, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असो किंवा काँग्रेस असो, याच्यामध्ये कोणीही निर्णय जो आहे तो केंद्रीय पद्धतीवर घेणारच नाही आहे। त्या स्थानिक स्तरावरच ते निर्णय होणार आहेत। त्यामुळे ही चर्चा गौण ठरते। निश्चित। मात्र अतुलजी, या सगळ्यामुळे मुंबईचा निर्णय अंतिम झाला असं आपण समजायचं का? नाही, अजून कुठे निर्णय अंतिम झाला? त्यांनी तशी भावना आहे असं बोलून दाखवलं वडेट्टीवार साहेबांनी। ही बातमी अतिशय चुकीची आहे की त्यांनी जाहीर केलं वगैरे। अतुलजी, मात्र सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून मनसे महाविकास आघाडी सोबत येणार अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या, तेव्हापासून सातत्यानं काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। ही नाराजी आता आगामी निवडणुकांच्या ह्या काही वक्तव्यांमुळे स्पष्ट होती असं दिसतंय। ही सुद्धा माहिती अतिशय चुकीची आहे। कुठलाही प्रस्ताव नव्हता, कुठली चर्चा नव्हती, आमची कुठली चर्चा त्यांच्याशी झाली नाही, त्यांचा कुठला प्रस्ताव अजून महाविकास आघाडीकडे आला नाही। मग कोणाचा नाराज होण्याचं किंवा आमचं असं म्हणणं होतं याला काही अर्थच नाही ना, याच्यावर चर्चा नाही होऊ शकत। निश्चित। धन्यवाद अतुलजी, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी ही मोठी घोषणा केल्याचं सध्या दिसून येतंय। काँग्रेसला मुंबई राज उद्धव यांच्या सोबत जायचं नाही असं स्थानिक पातळीवर म्हणणं असल्याचं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलेलं आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजकीय वर्तुळात अनेक समीकरणं बदलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आगामी निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि या निवडणुकांमध्ये मात्र आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी समीकरणं ही महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहेत। यातच नाशिकमध्ये जरी महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार असेल, दुसरीकडे मात्र मुंबईत काँग्रेसनं मनसेचा हात सोडल्याचं दिसून येतंय। काँग्रेसला मुंबईमध्ये राज उद्धव ठाकरेंसोबत जायचं नाही असं विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केलेली आहे। तर गेल्या काही दिवसांपूर्वी भाई जगताप यांनीही स्पष्टपणे सांगितलं होतं की काँग्रेस कुठल्याही ठाकरेंच्या नेतृत्वात आगामी निवडणूक लढणार नाही, आणि त्याचप्रमाणे आता विजय वडेट्टीवार यांनी आज जे हे वक्तव्य केलेलं आहे त्यानुसार आता मुंबईमध्ये मात्र काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी नेते योगेश चिले सध्या जोडले गेले। योगेशजी, आपण पाहतोय की मुंबईमध्ये आता काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलेला आहे, कसं पाहता याकडे? नाही, आम्ही पहिल्यापासून सांगतोय की काँग्रेसने कोणता निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला नाही, त्यांनी कोणताही प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही। त्यामुळे त्यांना जर एकला चलोचा नारा असेल तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी एकटं लढावं, आमची काही हरकत नाही। निश्चित। मात्र योगेशजी, आपण पाहतोय की नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र लढते, म्हणजे नाशिक मधल्या जे काँग्रेसचे स्थानिक नेते आहेत त्यांच्यात नाराजी नाहीये, मात्र मुंबईमध्ये ही नाराजी का असा प्रश्न उपस्थित होतो।
नाही, आमच्याकडून अजून कोणत्याही पक्षाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. स्थानिक लेव्हलवरती जर ते एकत्र जनहितार्थ कोणती आंदोलनं करत असतील तर ती त्यांनी केलीच पाहिजे. परंतु युती किंवा आघाडी कोणाबरोबर जायचं कोणाबरोबर नाही जायचं याचा सर्वस्वी निर्णय आमच्या पक्षामध्ये माननीय राजसाहेब घेतात. अजून असा कोणताही निर्णय झालेला नाही आणि ज्या दिवशी तो होईल त्या दिवशी ऑफिशियली सगळ्यांना सांगितलं जाईल. योगेशजी, जसं तुम्ही आत्ताच म्हणाला की अशा कुठलाही प्रस्ताव हा तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेला नाहीये, याचाच अर्थ तुम्ही ठाकरेंसोबत युती करणार नाही असं समजायचं का? नाही, युती करणार नाही असं म्हटलेलं नाही. या संदर्भातले सर्व निर्णय माननीय राजसाहेब घेतात आणि अजून तसा कोणताही निर्णय आम्ही खाली कळवलेला नाही. परंतु लोकांसाठी जी आंदोलनं करायची ती मात्र आम्ही एकत्र करतोय. ती संपूर्ण महाराष्ट्रभर आमची आंदोलनं सुरू आहेत. नाही, मात्र सातत्यानं असं म्हटलं जातंय की ही आंदोलन ही पुढच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरची राजकीय नांदी असं म्हटलं जातंय. सातत्यानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसतात आणि यामुळेच कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आणि याची आता काही चित्र जिल्ह्यांनुसार स्पष्ट होऊ लागली आहेत. आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवडणुका असोत किंवा नसोत लोकांसाठी आम्ही आंदोलनं करतच असतो. आता आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सुद्धा जोर मिळालेला आहे. त्यामुळे लोकांसाठी चांगली आंदोलनं सध्या सुरू आहेत. महाराष्ट्राने याचा आनंद मानला पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून सर्व विरोधकांची एकजूट होते. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सध्या वातावरण आहे या एकजुटीची आवश्यकता आहे. निश्चित. योगेशजी, खरं तर सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक प्रश्न येतो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती संदर्भातली घोषणा कधी करणार आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या जे वरिष्ठ नेते त्यांना ते ह्या सगळ्याकडे नेमकं कसं पाहतात? महाविकास आघाडीतले वरिष्ठ नेते सध्या तरी सर्वांचं मनोमिलन झालेलं आहे. युती किंवा आघाडीची घोषणा कधी करायचं त्याचा निर्णय माननीय उद्धव साहेब ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे योग्य वेळी घेतीलच. परंतु आज महाराष्ट्राची जी गरज आहे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायची ती मात्र आम्ही कसोशीने पूर्ण करतो इतकं मी तुम्हाला सांगू शकतो. योगेशजी, जसं तुम्ही म्हणालात की नागरिकांच्या आवाजासाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, मात्र जर जिल्ह्यांनुसार जर काँग्रेसच्या काही स्थानिक पातळीवरती नाराजी असेल तर मग तुमची पुढची रणनीती कशी ठरेल? आम्ही अगदी आत्ताच्या आम्ही सिंगल लढायला सुद्धा आमची तयारी झालेली आहे. आम्ही एकटे सुद्धा लढू शकतो. परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी तिथल्या जनतेच्या हितासाठी जर कोणासोबत जावं लागलं एकत्र तर ती सुद्धा मानसिकता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. आम्हाला निवडणुका जिंकून सत्तेमध्ये जायचंय, लोकांसाठी चांगलं काम करायचं, यासाठी ती सत्ता आम्हाला आता हवी आहे आणि त्या दृष्टीने ज्या उपाययोजना करायच्या जे निर्णय घ्यायचे आहेत ते योग्य वेळी माननीय राजसाहेब घेतील. निश्चित. योगेशजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. त्यामुळे आगामी काळात एकंदरीत राजकीय समीकरणं कशी बदलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.